नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. देशमाने वकील ईशाला प्रश्न विचारत असतात. ईशाला ते विचारतात की तुमचे आजी आजोबा आणि तुमची आई अनिरुद्ध देशमुख यांचा अपमान करायचे म्हणजे नक्की काय करायचे. मग ईशा म्हणते की ते खूप प्रकारे त्यांना ह्युमिलेट करायचे. एकदा तर त्यांनी चक्क माझ्या बाबांना घरातून हाकलून दिलं होतं. ही गोष्ट खरं तर मला बोलताना सुद्धा लाज वाटते, परंतु माझ्या आईने माझ्या बाबांना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं. ईशा रडत असते. रडून रडून हे सगळं सांगत असते. यश म्हणतो की अगं आई, ही ईशा काय बोलतीये आणि किती खोटं बोलतीये ही, आणि हिला रडू तरी कुठून येतंय. ईशा म्हणते की सगळं काही यांनीच केलं, परंतु माझे बाबा मात्र शब्दाने काही बोलले नाही. हा अपमान सहन करून सुद्धा माझे बाबा फक्त त्यांच्या बायकोसाठी आणि मुलांसाठी घरात राहिले. माझे बाबा कधीच कोणाशी भांडले नाही, कधी त्यांनी कोणाचा रागराग सुद्धा केला नाही. खरं सांगितलं तर इतका सज्जन माणूस कुठे शोधूनही सापडणार नाही. देशमाने वकील ईशाला म्हणतात की ईशा मॅडम, प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. मला सांगा की तुमच्या आजी आजोबांबद्दल तुमचं मत काय आहे. म्हणजे मला सांगा की त्यांना त्यांच्या मुलाची कधी दया आली नाही का. ईशा म्हणते की अजिबात नाही. त्यांना त्यांच्या मुलाची, त्यांना त्यांच्या नातवंडांची कधी दयाच आली नाही. त्यांचं फक्त माझ्या आईवर प्रेम आहे आणि माझ्या आईचंच ते सगळं काही ऐकतात. माझे आजोबा फक्त आणि फक्त माझ्या आईच्याच तालावर नाचतात. अनफॉर्च्युनेटली त्यांना त्यांच्या मुलाबद्दल मात्र काहीच वाटत नाही. देशमाने म्हणतात की खरंच तुम्ही खूप काही सहन केलंय. असतात तसे पालक कधी कधी, परंतु तुमच्या वडिलांनी सुद्धा खूप गोष्टी सहन केल्यात. मला सांगा ईशा मॅडम की नवीन टॉवरचं डिस्कशन म्हणजे तुमच्या आजोबांसोबत कधी त्यांनी डिस्कस केलं होतं का तुमच्या वडिलांनी. ईशा म्हणते की हो, माझ्या बाबांनी तर आजोबांसोबत डिस्कस केलं होतं, कारण माझ्या बाबांना आजी आजोबांसाठीच तो टॉवर बांधायचा आहे. त्यांनी बिल्डरला बोलवून आजी आणि आप्पांना साजेल असती रूम सुद्धा बनवून घेणार होते. माझ्या बाबांना त्यांच्या आईवडिलांची खूप काळजी वाटते. या वयात त्यांना काही कमी पडू नये असंच त्यांना वाटतं. आप्पांना सगळं पटवून दिल्यानंतरच बाबांनी बिल्डरला जागा देण्याचं कबूल केलं होतं. आणि मला तरी नाही वाटत की माझ्या बाबांनी आप्पांची कुठल्याही प्रकारे फसवणूक केली आहे. मला असं वाटतं की आप्पांनी स्वतःच ते पेपर साईन केले असणार. देशमाने वकील विचारतात की त्यांनी केले असतील म्हणजे त्यावेळी नक्की काय झालं हे तुम्हाला माहीत नाहीये का. ईशा म्हणते की ज्यावेळी आप्पांच्या सह्या घेतल्या गेल्या तेव्हा मी तिथे नव्हते, सो मी बघितलं नाहीये, तर मी उगाच कशाला खोटं बोलू. देशमाने म्हणतात की हो, बरोबर आहे, बरोबर आहे. शेवटी तुमचा स्वभाव तुमच्या वडिलांसारखाच आहे. मला सांगा ईशा मॅडम, तुमच्या वडिलांचं दुसरं लग्न झालंय ना. ईशा म्हणते की हो, त्यांनी माझ्या आईला डिवोर्स दिला आणि संजना आंटीसोबत लग्न केलं. देशमाने विचारतात की मला सांगा संजना मॅडम कशा आहेत, म्हणजे तुमचं आणि त्यांचं रिलेशन कसं आहे. ईशा म्हणते की आमच्या दोघींचं रिलेशन चांगलं आहे. म्हणजे मी तर असं म्हणेल की मला माझ्या आईपेक्षा संजना आंटी जास्त जवळची वाटते. ती अगदी माझ्या मैत्रिणीसारखी आहे. माझ्याशी अगदी छान बोलते, कधीही आरडाओरडा करत नाही. सगळं काही मला ती छान समजावून सांगते. त्यामुळे मला माझ्या आईपेक्षा तरी संजना आंटी जास्त आवडते. ईशाच्या ह्या वक्तव्यावर अरुंधतीला तर धक्काच बसतो की आपली मुलगी आपल्याबद्दल असं काही बोलतीये हे अरुंधतीला काही पटत नसतं. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. तर देशमाने वकील आता विचारतात की संजना मॅडमच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल. ईशा म्हणते की अहो, मुळात म्हणजे तिचा स्वभावच खूप चांगला आहे. अहो, ती घरामध्ये सगळ्यांचं सगळं काही करते. आजी आप्पांची तर किती काळजी घेते. देशमाने ईशाला विचारतात की ईशा मॅडम, हे सगळं सांगण्यासाठी तुमच्यावर कोणी दबाव आणलाय का. ईशा म्हणते की नाही, माझ्यावर तर कोणी दबाव वगैरे आणला नाहीये आणि तुम्ही असं का विचारताय मला. देशमाने म्हणतात की नाही हो, तसं फक्त विचारून घेतलं मी. नाही म्हणजे परत असं नको व्हायला की कोणाच्या तरी दबावाखाली तुम्ही येऊन हे स्टेटमेंट देताय. ईशा म्हणते की नाही, जे आहे ते मी अगदी मनापासून सांगते आणि मी नेहमी खरंच बोलते. देशमाने वकील ईशाला म्हणतात की तुम्हाला काय वाटतं की या नवीन टॉवरबद्दल तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांच्या मनात भरवलं.
तुमच्या वडिलांचे आणि तुमच्या आजोबांचे वाद हे खूपच पेटले गेले. त्या दोघांचे वाद एवढे पेटले की तुमच्या आजोबांना असं वाटतंय की तुमच्या वडिलांनी त्यांची फसवणूक केली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये संजना काही हात आहे का? ईशा म्हणते की नाही, संजना आंटीचा या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच हात नाहीये. खरं पाहिलं तर ती या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वच नाहीये. तिचं उगाच या सगळ्यामध्ये नाव घेतलं जातंय. खरं सांगायचं म्हटलं तर संजना आंटी जेव्हापासून आमच्या घरात आली आहे ना, तेव्हापासून माझ्या आईला संजना आंटी बघवतच नव्हती. म्हणून माझी आई नेहमी काही ना काहीतरी कारण काढून आमच्या घरी येत राहिली. सतत आणि सतत आजी आप्पांचे कान भरत राहिली संजना आंटी विरोधात. तुम्हाला सांगते ना हो, माझी आई खूप स्वार्थी आहे आणि माझ्या डिवोर्सला सुद्धा माझी आईच जबाबदार आहे. खरं म्हटलं तर माझ्या आईला फक्त स्वतःचं आणि स्वतःचं बघायचं असतं. तिला फक्त स्वतःच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे. बाकीच्यांना तिच्यामुळे काहीही सफर करायला लागलं ना तरी सुद्धा तिला मात्र त्याची कुठलीही पर्वा नाहीये. ईशाचं हे बोलणं ऐकून सर्वांना मात्र खूपच मोठा शॉक बसलेला असतो. ईशा केससाठी खोटं बोलू शकते एवढं मान्य होतं, परंतु ईशा अरुंधतीबद्दल एवढं विष पिऊन बसलीये हे मात्र नव्हतं माहिती. मग सुलेखाताई उभ्या राहतात. जजसाहेबांना त्या म्हणतात की जजसाहेब, ईशा जे काही बोलतीये त्या गोष्टीचा केसशी काही संबंध नाहीये. माने वकील म्हणतात की अहो असं कसं म्हणता तुम्ही? अरुंधती केळकर यांच्या पाठिंब्यानेच विनायकराव देशमुख यांनी केस फाईल केली आहे. आणि जर अरुंधती मॅडम यांची मुलगी ईशा ही जर कोर्टाला अरुंधती मॅडम बद्दल काही सांगत असेल तर कोर्टाने याचा चांगलाच विचार केला पाहिजे. अरुंधती मॅडम हे विनायकराव देशमुख यांना डॉमिनेट करणं शक्य आहे. आता देशमाने वकील पुढे म्हणतात, कदाचित विनायकराव देशमुख यांना त्याच्या मुलावर म्हणजेच अनिरुद्ध देशमुख यांच्यावर केस करायची नसेल, परंतु फक्त आणि फक्त अरुंधती देशमुख यांच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा. कदाचित अरुंधती केळकर यांना अनिरुद्ध देशमुख यांचा बदला घ्यायचा आहे. त्यांना फक्त आणि फक्त संजना मॅडम यांना धडा शिकवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना विनायकराव देशमुख यांची प्रॉपर्टी हडपून सगळ्यांना रस्त्यावर आणायचं आहे. जजसाहेब, प्लीज तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टीमागचा खरा सूत्रधार आहे अरुंधती देशमुख. देशमानेंचं हे बोलणं ऐकून अरुंधतीला तर खूप मोठा धक्का बसतो. अरुंधती उभी राहते. अरुंधतीच्या डोळ्यात पाणी असतं. जजसाहेबांना ती सांगत असते की नाही जजसाहेब, हे सगळं खोटं आहे. हो, मला कोणालाही धडा शिकवायचा नाहीये. मला काहीही नकोय. मला फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. देशमाने, तुम्ही खोटं बोलताय. देशमाने म्हणतात की अरुंधती मॅडम, असं डोळ्यात पाणी आणून आणि मोठ्याने ओरडून कधीही खोट्याचं खरं होत नाही आणि कधी खरं सिद्धही होत नाही. अरुंधती म्हणते की नाही जजसाहेब, मी खरं बोलतीये. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. जजसाहेब अरुंधतीला सांगतात की अरुंधती मॅडम, प्लीज तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा. तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी इथे बोलावलं जाईल. उगाचच कोर्टामध्ये आरडाओरडा करू नका. हे कोर्ट आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. अरुंधती जजसाहेबांना सॉरी म्हणते आणि मग तिच्या जागेवर जाऊन बसते. सुलेखाताई जजसाहेबांना म्हणतात की युअर ऑनर, माझ्या आशिलाच्या वतीने मी तुमची माफी मागते. परंतु मिस्टर देशमाने मात्र इथे बिनबुडाचे आरोप करताय सगळ्यांवर. त्यावेळी देशमाने म्हणतात की सुलेखा मॅडम, आम्ही बिनबुडाचे आरोप नाही करत आहोत. मुळात म्हणजे तुमच्या आशिलाने खोटी केस दाखल केली आहे. हो, तुमचे अशील कोर्टाचा वेळ वाया घालवताय. सुलेखाताई म्हणतात की नाही, माझे अशील अजिबात असं करत नाहीये आणि ते असं करताय हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? दोन वकिलांमध्येच भांडणं सुरू असतात. त्यामुळे जजसाहेब आता त्या दोघांनाही शांत करतात. साहेब म्हणतात की इथं हे अजिबात चालणार नाही. आपण आता लंच ब्रेकसाठी थांबणार आहोत आणि मग लंच ब्रेक झाल्यानंतर पुन्हा एकदा कोर्ट सुरू होईल. लंच ब्रेक असतो त्यामुळे सर्वजण आता बाहेर थांबलेले असतात, म्हणजे कोर्टातच असतात. तर अरुंधतीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. अरुंधती रडत असते. सगळे अरुंधतीच्या भोवती असतात. सुलेखाताई अरुंधतीला म्हणत असतात की अगं अरुंधती, तू नको टेन्शन घेऊ या सगळ्या गोष्टींचं. अगं समोरच्या पार्टीला डिवसणं हाच तर उद्देश असतो वकिलांचा आणि त्यामुळे त्यांनी कितीही जरी डिवसलं तरी सुद्धा आपण शांतच राहायचं. अगं अरुंधती म्हणते की सुलेखाताई, खरंच खूप वाईट वाटतं हो की आपल्याच मुलीच्या बाबतीत आपल्याबद्दल इतका राग आहे. आप्पा अरुंधतीला म्हणतात की अगं अरुंधती, जाऊ दे ना, तू या सगळ्या गोष्टीचं टेन्शन का घेतीये? आणि तसंही आपल्यासाठी नवीन आहे का ही गोष्ट? आणि ईशा कशी आहे हे आता सगळ्यांना चांगलंच समजलंय. नितीन म्हणतो की अरुंधती आणि त्या घरामध्ये तिचे कान भरणारे कमी थोडीच आहेत. अरुंधती म्हणते की अहो, पण त्यांना काय दोष द्यायचा? शेवटी आपलंच नाणं तर खोटं आहे ना. संजना, अनिरुद्ध आणि ईशा तिथून जात असताना यश ईशाला म्हणतो की ईशा, काय ग, तुला आपल्या आईपेक्षा ही संजना जास्त जवळची वाटली? ईशा म्हणते की हो, वाटली जवळची. काय प्रॉब्लेम आहे तुला?
यश म्हणतो की काय ग, तुला काहीच लाज वाटली नाही का हे सगळं करताना? अगं आईने काय काय केलंय तुझ्यासाठी? अगं आई तुझ्यासाठी काय काय नाही करायची, तुझे सगळे नखरे पुरवायची, तुझ्यासाठी काय काय नाही बघायची. मला सांग की जेव्हा तू आजारी असायची तेव्हा तुझ्या उशाशी बसून रात्रभर आई तुझ्या जवळ असायची की ही संजना यायची? ईशा अगं तू एक नंबरची कृतज्ञ आहेस. आईने तुझ्यासाठी जे जे काही केलं ते एवढ्या लवकर कशी काय विसरलीस ग तू? ईशा म्हणते की यश, मला हे सगळं बोलून दाखवणारा तू कोण आहेस रे? आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्याच आया सगळ्या मुलांसाठी हेच करतात. तसंही आपल्या आईने काही जगावेगळं नाही केलंय. आप्पा यशला म्हणतात की यश अरे जाऊ देत ना, आई काय असते ना हे तिला आत्ता नाही कळणार. ती जेव्हा स्वतः आई होईल ना तेव्हा तिला कळेल आणि मग आपण आपल्या आईला दुखावल्याचा तिला पश्चाताप सुद्धा होईल. ईशा म्हणते की जरी मी आई झाले ना तरी सुद्धा तुमच्यासारखे इमोशनल ड्रामे मी कधीच करणार नाही. नॉनसेन्स कुठले, एक नंबरचे नौटंकी आहेत सगळे. आणि ईशाला म्हणतो की ईशा बरं झालं आपला डिवोर्स झाला ते. मला आता सर्वांना सांगायला सुद्धा लाज वाटते कसं मी तुझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं काय माहिती. ईशा म्हणते की झालाय ना आपला डिवोर्स, मग गप्प बस आता. आणि तसंही तुझा आणि माझा काही संबंध नाहीये आता. अनिश म्हणतो की थँक गॉड आपला काही संबंध नाहीये. आणि आज ईशा मात्र तू सगळे लिमिट्स क्रॉस केले ग, आणि तेही फक्त कशासाठी? एक घर मिळवण्यासाठी. ईशा बघ तू तुझ्या आईला दुखवलंय, तू मात्र आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही. ईशा म्हणते की अरे वा अनिश, तू हे सगळं मला बोलतोयस? तू तर माझ्यासारखा नाहीयेस ना. तू तर सगळी नाती जपतो, सगळ्यांशी घुळून मिळून राहतो, सगळ्यांशी बोलतो, आणि मग तू एकटा का आहेस? अनिश म्हणतो की ईशा मी सध्या एकटा आहे ना म्हणून मी सुखी आहे आणि आनंदात आहे. आणि खरं तर मी देवाचे रोज आभार मानतो की तू माझ्या आयुष्यात नाहीयेस. यश म्हणतो की अनिश जाऊ दे ना, तू नको लक्ष देऊ या सगळ्या गोष्टींकडे. तसंही तिने नको त्या लोकांना जवळ केलंय आणि ज्या दिवशी ती खड्ड्यात पडेल ना तेव्हा तिला अक्कल येईल. आणि असंही तिचे कान भरणारे आमच्या घरामध्ये कमी नाहीयेत. अनिरुद्ध म्हणतो की यश तिला आम्ही कोणीही काही सांगितलेलं नाहीये, ती जे काही करतीये ना ती स्वतःच्या मनाने करतीये. संजना म्हणते की आणि यश ईशा काही लहान नाहीये तिचे कान भरायला. आजपर्यंत ती लहान आहे असं म्हणत तुम्ही तिला खूप डॉमिनेट केलंय. पण तिला मात्र आता सगळ्या गोष्टी चांगल्याच कळताय. तिच्या भल्याचा विचार कोण करतंय, तिचं माणूस कोण आहे आणि कोण नाहीये हे तिला चांगलं समजतंय. चल यांच्यासोबत बोलण्यात उगाच तुझा टाइम वेस्ट करू नकोस असं म्हणून संजना, ईशा आणि अनिरुद्ध तिथून निघून जातात. तर इकडे आरोही आणि अनघा दोघीही मार्केटमधून घरी आलेले असतात. आरोही अनघाला म्हणते की सध्या मार्केटमध्ये एवढी गर्दी असते की सणवार असो नाहीतर नसो गर्दी मात्र असणारच. अनघा म्हणते की हो मग लोकांचा उत्साह अगदी ओसांडून वाहतोय. बरं आरोही, पण तू आता गर्दीच्या ठिकाणी येत जाऊ नकोस हा. सगळी कामं मी आणि यश करत जाऊ, तू नको काळजी करूस. आरोही म्हणते की बरं ठीक आहे, नेक्स्ट टाइम पासून नाही येणार मी. त्याच वेळी तिथं अभि येतो. मग अनघा अभिला विचारते की काय रे अभि, तू कोर्टात नाही गेलास का? अभि म्हणतो की हो म्हणजे मला कोर्टात जायचं होतं परंतु नाही गेलो मी. अनघा म्हणते की कोर्टात न जायला काय झालं तुला? अभि म्हणतो की हा काय प्रश्न झाला का? मला नाही वाटलं, मला बरं नव्हतं वाटत म्हणून नव्हतो गेलो. आरोही अभिला विचारते की अभि दादा काय होतंय, बरं नाही वाटत, तुला अस्वस्थ वाटतंय का? तुला लिंबू पाणी वगैरे देऊ? अभि म्हणतो की नाही एवढं काही झालं नाहीये मला, नको मला. आरोही म्हणते की अनघा बरं मी फ्रेश होऊन येते, आप्पा आणि यश वगैरे येतील आता, मी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवते. अनघा म्हणते की नाही तू एक काम कर, तू फ्रेश हो आणि हवं तर आराम कर, मी बघते काय करायचं ते. आरोही तिथून निघून गेल्यावर अनघा अभिला विचारते की काय रे अभि, कसली भीती वाटते तुला? तू तुरुंगात जाशील याची तुला भीती वाटते का? अभि म्हणतो की मला कसलीही भीती वाटत नाहीये. अनघा म्हणते की ते तुझ्याकडे बघूनच कळतंय, पण आता जो विचार करण्यात तू वेळ वाया घालवतो ना तो विचार कृती करण्याआधी करायला हवा होतास. पण तेव्हा मात्र तुला नवीन घर, नवीन गाडी, लॅविश लाईफस्टाईल दिसत होती ना. अभि म्हणतो की हे बघ अनघा, मला प्लीज थोडी शांतता हवी. अनघा म्हणते की अभि प्लीज तू माझं म्हणणं एकदा ऐकून घे. अरे अजूनही तुझ्या हातात वेळ आहे, अजूनही तू सुधारू शकतोस तुझ्या चुका. संजनाताई आणि बाबा अरुंधती ताईला तिकडे खोटं ठरवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करताय. अरे अभि तसं जर कोर्टात सिद्ध झालं तर उद्या आपलं घरही जाऊ शकतं रे. अभि अनघाला म्हणतो की अनघा प्लीज मला आता या सगळ्या गोष्टीवर डिस्कशन नाही करायचंय, प्लीज मला थोडा वेळ हवाय. अनघा म्हणते की हो अभि पण थोडासा विचार कर. अभि तू एका गोष्टीचा विचार कर ना, अरे तुला कशाला हवाय स्वतंत्र फ्लॅट? आणि तसंही मी आणि जानकी त्या फ्लॅटमध्ये राहायला येणारच नाही, मी आधीच तुला सांगितलंय. आम्हाला ते घर नकोय आणि आजी आणि आप्पांना दुखावून तर अजिबातच नकोय. तुला जर तुझ्या आयुष्यात मी आणि जानकी हवे असेल ना तर नक्कीच काहीतरी निर्णय घे. अभि अनघावर चिडतो आणि म्हणतो की तू जरा गप्प बसशील का? सतत डोक्याभोवती भुनभुन करत असतेस. प्रत्येक वेळी नुसती अक्कल शिकवली पाहिजे असं काही कंपल्शन आहे का?
प्लीज अनघा आता मला शांतपणे जगू देत असं म्हणून आभी तिथून चिडचिड करून निघून जातो. तर अनघालाही कळत नाही की आता आभीला समजवायचं तर समजवायचं कसं. तर कोर्ट आता पुन्हा सुरू झालेलं असतं. ईशा विटनेस बॉक्समध्ये उभी असते. सुलेखाताई आता ईशाला प्रश्न विचारतात की अरुंधती केळकर कोण आहेत तुमच्या. तेव्हा ईशा म्हणते की अरुंधती केळकर ह्या जेव्हा अरुंधती देशमुख होत्या तेव्हा माझ्या आई होत्या. आता कागदोपत्री आईला सून म्हणून करून घेता येत नाही म्हणून ती तशी म्हटली तर ती माझी आईच आहे. सुलेखाताई म्हणतात की अच्छा, म्हणजे अरुंधती केळकर यांच्या पोटी तुमचा जन्म झालाय. तर देशपांडे उभे राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हा कुठला प्रश्न आहे. ईशा मॅडमने जर अरुंधती केळकर यांना त्यांची सख्खी आई म्हटलंय तर याचा अर्थ जन्म त्यांनीच दिलाय ना. एकच प्रश्न जर 10 वेळा पॉइंट करून विचारला तर त्याचे आन्सर एकच असणार आहे ना. जज साहेब आता सुलेखाताईंना सांगतात की केळकर मॅडम प्लीज तुम्ही मुद्द्याचं बोला, कारण आपल्याला लवकरात लवकर निर्णयापर्यंत पोहोचायचंय. सुलेखाताई म्हणतात की येस युअर ऑनर, आम्हाला सुद्धा लवकरात लवकर न्याय हवा. परंतु ईशा मॅडमचे अरुंधती केळकर यांच्याबद्दल खूप वाईट शब्द बाहेर पडले ना, ते मला काही बघवलं नाही. सख्खी मुलं आपल्या पालकांना किती भयंकर यातना देऊ शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे. ईशा मॅडम ह्या अनिरुद्ध देशमुख यांचीच मुलगी आहेत आणि शेवटी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच त्या चालल्यात. ईशा देशमुख, या प्रॉपर्टीवर तुमचा सुद्धा अधिकार आहे ना. ईशा म्हणते की हो, मग त्या घरावर माझाही हक्क आहे. त्यावर सुलेखाताई ईशाला विचारतात की याचा अर्थ समृद्धी बंगला पाडून त्यावर टॉवर उभारण्यासाठी तुमचा काहीच हस्तक्षेप नाहीये ना. ईशा म्हणते की अजिबात नाही, तो बंगला पाडला तरी मला अजिबातही दुःख होणार नाही, कारण तो बंगला किती जुना झालाय आणि कधी ना कधी तो पडणारच आहे. मग उगाचच कशाला त्याच्यासाठी रडत बसायचं. उलट जर त्या बंगल्याच्या जागी उद्या टॉवर झाला तर सगळ्यांची सोय होईल ना. सुलेखाताई म्हणतात की अच्छा, म्हणजे हा बंगला पाडला जाणार म्हणून कोणाला वाईट वाटतंय का, कोणी रडतंय का यासाठी. तर ईशा म्हणते की हो तेच ते, आजी आणि आप्पा, त्यानंतर यश, हे सर्वजण तर रडतच आहे. मग सुलेखाताई म्हणतात की अच्छा, तुम्ही तर असं म्हटलात की तुमच्या वडिलांनी तुमच्या आजी आणि आजोबांची संमती घेऊन मगच सह्या घेतल्यात. ईशा आता बोलून फसलेली असते आणि सुलेखाताईंनी बरोबर पॉइंट पकडलेला असतो. ईशा म्हणते की हो, मग मला तर असंच वाटतंय. सुलेखाताई ईशाला विचारतात की ईशा मॅडम, नवीन फ्लॅट झाल्यानंतर सगळ्यांची सोय होईल असं तुम्हाला का वाटतं. ईशा म्हणते की हो, म्हणजे आमचं घर खूप जुनं झालंय ना आणि तिथलं फर्निचर सुद्धा खूप जुनं झालंय. अक्षरशः मला तर माझ्या मैत्रिणींना घरी बोलवण्यासाठी सुद्धा लाज वाटते. माझा मोठा भाऊ डॉक्टर आहे, त्याला सुद्धा त्याच्या मित्रांना घरी बोलवायला लाज वाटते. आता जर आम्हाला आमचा नवीन फ्लॅट मिळाला तर आम्हाला हवा तसा आम्ही डेकोरेट करू ना. आम्हाला हवं तसं आम्ही फर्निचर घेऊ, हवा तसा डेकोरेट करू. सुलेखाताई म्हणतात की हो, परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा मोठा भाऊ तर काहीच उद्योगधंदे नाही करत. मग मला सांगा की नव्या फ्लॅटमध्ये फर्निचरसाठी कुठून पैसे आणणार तुम्ही. ईशा म्हणते की फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, माझा स्वतःचा बिझनेस आहे. सुलेखाताई म्हणतात की हो, मला माहिती आहे ना तुमचा बिझनेस. हा तुमचा तोच बिझनेस आहे ना की ज्यामुळे तुमच्यावर खूप मोठं कर्ज झालंय. हो ईशा मॅडम, लोकांकडून तुम्ही पैसे घेतले ते तुम्ही परत करू नाही शकत आणि नव्या फ्लॅटमध्ये तुम्ही फर्निचर करणार आहात कसं हो. माझ्याकडे तर तुमच्या बिझनेसचे सगळे काही रेकॉर्ड्स आहेत, हवं तर मी कोर्टाला दाखवू शकते. ईशा आता गडबडलेली असते, चांगलीच तोंडावर पडलेली असते आणि सुलेखाताईंना ती म्हणते की नाही नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. ॲक्च्युली माझ्या बाबांनी असं सांगितलंय की ते बिल्डर आम्हाला पैसेही देणार आहेत, सो त्यामध्ये आम्ही आमची सगळी हौसमौस करू शकतो. सुलेखाताई म्हणतात की अच्छा, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मोठ्या भावाला वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून त्या पेपर्सवर सह्या करायला लावल्या. ईशा म्हणते की नाही नाही, हे असं अजिबात नाहीये. सुलेखाताई म्हणतात की नाही नाही, ठीक आहे, आता तुमचं सगळं म्हणणं कोर्टाच्या बरोबर लक्षात आलंय. बरं, आता संजना मॅडम बद्दल आपण काहीतरी बोलूयात. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही मगाशी म्हटलात की संजना मॅडम जेव्हा घरी आला तेव्हा सुद्धा अरुंधती मॅडम सारख्याच तुमच्या घरी येत होत्या. ईशा म्हणते की हो, तिने कधीच आमचा पिछा नाही सोडलाय, सारखा आमच्या घरामध्ये इंटरफेअर करत होती. मला या सगळ्या गोष्टीचा खूप कंटाळा आलाय. आणि मागचं तर सोडा, आताच बघा ना तुम्ही. आता हे सगळं कोर्ट कचेरी करण्यासाठी तिनेच तर आपणना इन्फ्लुएन्स केलंय, नाहीतर मग हे सगळं घडलंच नसतं ना. सुलेखाताई विचारतात की अरुंधती मॅडम सगळ्यांना इन्फ्लुएन्स करतात म्हणजे नक्की. म्हणते की अहो, तिला दुसरं काय जमतंय, सारखं आपल्या आजी आणि आपणना संजना आणि बाबांविरुद्ध भडकायचं. मला सुद्धा सारखं तेच करायची, ती सारखं माझ्यावर ओरडायची, इथं जाऊ नको तिथं जाऊ नको, सारखं टोकायची. मला तिने इतकं जास्त टॉर्चर केलंय ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. सुलेखाताई ईशाला म्हणतात की ईशा मॅडम, त्या तुमच्या आई आहेत आणि त्या तुम्हाला टॉर्चर नव्हत्या करत, तर त्या तुम्हाला शिस्त लावत होत्या. आणि तुम्ही ज्या गोष्टीचं भांडवल करताय ना, तर ती शिस्त प्रत्येक आई तिच्या मुलांना लावतच असते.
ईशा मॅडम, मला एक गोष्ट सांगा की तुमचं आशुतोष केळकर यांच्या पुतण्यासोबत लग्न झालं होतं ना? ईशा म्हणते की हो, झालं होतं. सुलेखाताई म्हणतात की बरं, मग किती वर्ष टिकला तुमचा संसार? ईशा सांगते की 6 महिने. सुलेखाताई म्हणतात की काय, फक्त 6 महिने? निदान एवढ्या दिवसामध्ये तुम्ही एकमेकांना ओळखलं तरी का? ईशा म्हणते की मला त्याचं तर काही माहीत नाही, परंतु मी मात्र त्याला चांगलंच ओळखलंय. ती खूपच ॲम्बिशियस आहे आणि त्याला मात्र अजिबातच ॲम्बिशन नाही. सुलेखाताई विचारतात की नक्की काय आहे तो तुमचे ॲम्बिशियस? ईशा म्हणते की मला खूप पैसा कमवायचा आहे, मुंबईत मला स्वतःचं घर बांधायचं आहे, मला वेगवेगळ्या देशांमध्ये फॉरेन ट्रिप करायच्या आहेत. परंतु अनिशला मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये कुठलाही इंटरेस्ट नव्हता आणि त्याला याच्याशी काही घेणं देणंही नव्हतं. सुलेखाताई ईशाला विचारतात की ईशा मॅडम, मला एक गोष्ट सांगा की या सगळ्या गोष्टी 6 महिन्यामध्ये करणं कसं काय पॉसिबल होतं? ईशा म्हणते की मग त्याला का शक्य नव्हतं या सगळ्या गोष्टी? त्याला तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत्या, कारण त्याचे चाचू गेल्यानंतर त्याच्या चाचूची सगळी प्रॉपर्टी त्यालाच तर मिळणार होती. परंतु हा मूर्ख अनिश सारखा त्या गोष्टीसाठी नको नको करत राहिला. हो, मी त्याला इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काय, तो तर माझ्याशीच भांडत राहिला. शेवटी मी त्याचा नाद सोडला आणि मी त्याला डिवोर्सच दिला. मूर्ख ईशा आता प्रेशरमध्ये येऊन सगळं काही खरं खरं बोललेली असते आणि असं बोललेली असते जे की कोर्टाला अपेक्षित असतं आणि असंच ती बोललेली असते की ज्यामुळे आप्पांची केस अजूनच स्ट्रॉंग झालेली असते. ईशाच्या या स्टेटमेंटचा आप्पांच्या केसला आता भरपूर फायदा होणार असतो. ईशाला वाटत असतं की तिने खूपच मोठे तीर मारलेत हे सगळं बोलून आणि अनिशला तिने दाखवून दिलं की बघ मी तुला का सोडलंय ते. परंतु ईशा मात्र इथं बोलून खूप जास्त फसलेली असते आणि त्यामुळे अनिश मात्र खूप हसत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सुलेखाताई आता ईशाला चांगल्याच पट्ट्यात घेतात. ईशा तर खूप मूर्ख असते, ईशाला उल्लू बनवणं म्हणजे एकदम बाय हात का खेळ असतो. त्यामुळे सुलेखाताई आता बरोबर ईशाला शब्दांमध्येच अडकवतात. ईशाला त्या म्हणतात की तुम्ही आणि तुमच्या मोठ्या भावाने संजना आणि अनिरुद्ध यांना घर विकण्यासाठी प्रेशराईज केलं असा आरोप आहे तुमच्यावर. तेव्हा ईशा म्हणते की छे हो, तर हा प्लॅन दोघांचाच होता. संजना आंटी आणि बाबांनीच तर प्लॅन केला होता. एवढंच काय, तर आप्पांची खोटी सही कशी घ्यायची हा सुद्धा प्लॅन त्यांनीच केला होता. ईशा हे सगळं बोलून गेलेली असते आणि केस आता इथे सॉल्व्ह झालेली असते. ऑब्वियसली आता आप्पांच्या बाजूनेच निर्णय लागणार असतो. मूर्ख ईशाने संजना आणि बाबांनाच खड्ड्यात टाकलेलं असतं. ईशाला कळलेलंही नसतं की ईशाने काय केलंय. संजनाने ईशाला एवढी पट्टी पडवलेली असते तरी सुद्धा आता त्याचा काहीच उपयोग झालेला नसतो. शेवटी कोर्टामध्ये जे व्हायचं ते झालेलं असतं. निकाल सत्याच्या बाजूने लागलेला असतो. अरुंधती सुलेखाताईंचे आभार मानत असते. सुलेखाताईंना ती म्हणत असते की खरंच सुलेखाताई, थँक्यू सो मच, तुमच्याशिवाय हे करणं शक्यच नव्हतं. आप्पा म्हणतात की आपल्याकडे पुरावे नाहीयेत, त्यामुळे असं वाटलं होतं की घर त्यांना मिळतं की काय. सुलेखाताई म्हणतात की अहो, परंतु अजूनही आपल्याकडे पूर्ण पुरावे नाहीयेत आणि कोणावरही एवढा विश्वास कधीच ठेवायचा नसतो. या बाबतीत मात्र अगदी आपल्या मुलांवर सुद्धा एवढा विश्वास कधीच ठेवायचा नसतो. तर सुलेखाताई अगदी बरोबर बोललेल्या असतात, कारण ह्या कोर्ट कचेऱ्यांमध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांविरुद्ध मुलं उभी असतात. त्यामुळे मुलांवर विश्वास ठेवून तरी काय उपयोग, असं सुलेखाताईंना म्हणायचं असतं. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.